पद्धतीने आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती बघणार आहे। आणि वर्ग जे काही असतील किंवा वर्गमूळ असतील तर तुम्ही एकदम शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी जे काही तर 2 सेकंदाच्या आत काढू शकतात अशा पद्धतीची जी काही आहेत तर ट्रिक्स आपण या ठिकाणी इथं सांगणार आहे। या अगोदर आपल्याला पहिल्यांदा वर्ग कितीपर्यंत माहित पाहिजे, तर कमीत कमी 30 पर्यंतचे जे काही वर्ग आहेत तर ते माहित पाहिजे। आता मी जे काही वर्ग सांगतो ते माझ्या सोबत तुम्ही लिहा, तसं तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जे काही नोट्स आहेत तर ती मिळणारच आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। सगळ्या जे काही नोट्स असेल किंवा बाकीचे जे काही टेस्टचा पार्ट असेल तर तो तुम्हाला ऍपमध्ये हळूहळू जो काही तर तो ऍड होत राहील, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मिळत राहतील। ओके, आणि आपल्या जर मित्रांना तुम्ही सांगितलेलं नसेल की आपली जी काही बॅच आहे तर ती सुरू झालेली की जी डायरेक्शन अकॅडमी दोन्ही लँग्वेज मध्ये घेते, म्हणजे आता बरेच विद्यार्थी जे काही तर ते इंजिनिअरिंग ITI डिप्लोमा या बॅकग्राऊंडचे असतात आणि त्यांचा जो काही पार्ट आहे तर तो बऱ्यापैकी इंग्लिश मीडियम मध्ये झालेला असतो। त्यासाठी आपण दोन्ही पण लँग्वेज मध्ये जी काही तर ही बॅच घेतो, मराठी आणि इंग्लिश। तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जर ही माहिती पोहोचवली नसेल तर लवकरात लवकर पोहोचवा, त्यांना सुद्धा सांगा की अशा टाईपची जी काही बॅच आहे तर ती स्टार्ट झालेली आहे, जेणेकरून ते सुद्धा तुमच्या सोबत RTO होतील किंवा बाकीच्या जे काही पोस्ट आहेत तर त्या सुद्धा ते तुमच्या सोबत काढतील। ओके, तर चला बघा, आता एकचा वर्ग आपल्याला या ठिकाणी जर बघितला आपण तर एकचा वर्ग एक तुम्ही लिहा सोबत माझ्या। त्याच्यानंतर 2चा वर्ग जर आपण जर बघितला तर 4 येतो। त्याच्यानंतर 3चा वर्ग जर बघितला तर 9 येतो। त्याच्यानंतर 4चा वर्ग जर बघितला तर 16। त्याच्यानंतर 5चा वर्ग 25। त्याच्यानंतर 6चा वर्ग जो काही आहे तर 36। त्याच्यानंतर 7चा वर्ग जो काही आहे तर 49। त्याच्यानंतर 8चा वर्ग जो काही आहे तर तो आहे 64। त्याच्यानंतर 9चा वर्ग जर आपण जर बघितला तर 81। त्यानंतर 10चा वर्ग जर बघितला तर तो येतो 100। ओके, हे सोबत लिहा माझं, एक रजिस्टर घेऊन जे काही तर तुम्ही समोर बसायचं आहे। दररोजच्यासाठी हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रजिस्टर जे काही आहेत तर ते घेऊन या ठिकाणी इथे बसायचं आहे। ओके, तर रजिस्टर घेऊन या ठिकाणी बसा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जी काही माहिती आहे तर या ठिकाणी इथं लिहिता येईल आणि मिळत राहील त्या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा पुढचा जो काही आहे तर 11चा वर्ग येतो 121। त्याच्यानंतर 12चा वर्ग येतो 144। त्याच्यानंतर 13चा वर्ग येतो 169। त्याच्यानंतर 14चा वर्ग येतो 196। ओके, आता वर्ग करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण या ठिकाणी, तर त्याच संख्येला गुणत असतो, म्हणजे सेम संख्येनं काय करतो आपण तर गुणतो, म्हणजे त्याच संख्येला गुणणे म्हणजे काय करणे तर वर्ग करणे। ओके, सेम संख्येचं काय करायचं तर मल्टिप्लिकेशन। त्याच्यानंतर बघा आता 15चा वर्ग म्हणजे काय येतो तर 225। त्याच्यानंतर घ्या 16चा वर्ग जो काही आहे तर 256। त्याच्यानंतर 17चा वर्ग येतो 289। त्याच्यानंतर 18चा वर्ग येतो 324। त्याच्यानंतर 19चा वर्ग येतो 361। त्याच्यानंतर 20चा जो काही वर्ग आहे तर तो आहे 400। 20चा वर्ग आहे 400। ओके, त्याच्यानंतर 21चा वर्ग, आता या ठिकाणी इथपर्यंत जरी पाठ असतील ना तर ते सफिशियंट आहेत, आपल्याला इथपर्यंत जरी आपल्या लक्षात असतील तरी सुद्धा ओके आहे। ओके, याच्या व्यतिरिक्त जरी आपल्या लक्षात असतील तर खूप चांगलं, कारण की आपल्याला या ठिकाणी शोधायला जे काही आहे तर ते सोपे जातात। ओके, मग इकडे बघा, इकडे जर बघितला तर 21चा वर्ग जो काही तर तो येतो 441। त्याच्यानंतर 22चा वर्ग जो काही आहे तर 484। ओके, त्याच्यानंतरचा 23चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 529। त्याच्यानंतर 24चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 576। त्याच्यानंतर 25चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 625। त्याच्यानंतर 26चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 676। त्याच्यानंतर 27चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 729। त्याच्यानंतर 28चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 784। आणि त्याच्यानंतर 29चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 841। आणि त्यानंतर 30चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 900। 30चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 900। मग अशा पद्धतीनं जर बघितलं तर 30 पर्यंतचे वर्ग कमीत कमी आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे, पाठ असणं आवश्यक आहे। आता पहिली जी काही रो आहे म्हणजे 1 ते 10 पर्यंतची ती तर आपली इझिली पाठ राहते मित्रांनो, फक्त 11 ते 20 मधली जी काही तर ती लक्षात ठेवावी लागणार आहे। इकडे जर बघितलं तर या ठिकाणी जो 21चा वर्ग आपल्याला या ठिकाणी इथं दिसतोय। ओके, फक्त इथे जे काही आहेत तर थोडाफार बदल होतो। 21चा वर्ग किती येतो तर 441 येतो, तसाच 29चा वर्ग जर बघितला तर 841 येतो। ओके, त्याच्यानंतर 22चा वर्ग जर बघितला तर 484 आहे, आणि इकडं 28चा वर्ग जर बघितला तर 784।
इकडे 23चा वर्ग जर बघितला तर 529 आहे. इकडे 27चा वर्ग जर बघितला तर 729 आहे. ओके, त्याच्यानंतर 24चा वर्ग जर बघितला तर 576 आहे. त्याच्यानंतर 26चा वर्ग जर बघितला तर 676 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 21 ते 30 मधले जे काही वर्ग आहेत तर ते पटकन इथं लक्षात राहतात. फक्त 21चा माहित असला 29चा निघतो, 22चा माहित असला 28चा काढता येतो, 23चा माहित आहे म्हणजे 27चा येतो, 24चा माहित आहे म्हणजे 26चा येतो. ओके, या पद्धतीने जे काही आहेत तर आपल्याला हे वर्ग या ठिकाणी इथं शोधता येतात. आता पुढचा जो काही पार्ट राहिला किंवा पुढचा जो काही आपला पार्ट आहे की सर तुम्ही तर म्हटले सुरुवातीला आम्ही खूप शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहे आणि मग तुम्ही तर हे तर मेथडनं सांगता येते. हो मित्रांनो, एकदम शॉर्टकट पद्धतीने जे काही आहे तर कोणत्या जरी संख्येचा वर्ग काढायचा असला तरी सुद्धा आपण तो इथं काढू शकतो. आता तुम्ही या ठिकाणी जे काही आहेत तर ज्यावेळेस आपण आता कॉलेजला होतो किंवा आपण 10वीला होतो तर त्यावेळेस तिथं बघितलेलं होतं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मग त्याचं काय होतं तर ए स्क्वेअर, त्यानंतर टॉईस ए बी, त्यानंतर येतो बीचा स्क्वेअर. ओके, असं आपण जे काही तर या ठिकाणी ए प्लस बीचा स्क्वेअर जो काही आहे तर तो त्या ठिकाणी तिथं फाइंड आउट करत होतो या पद्धतीचा. पण आता या पद्धतीनं आपल्याला हे आता काही दिवस राहिले नाही तर या पद्धतीनं आपल्याला फाइंड आउट करायला, कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जो काही आहे तर एकदम फास्ट आपल्याला वर्ग या ठिकाणी इथं काढता आला पाहिजे. मग सर आता वर्ग काढायचा तर आताच जे काही उदाहरण एक घेतलेलं होतं मी तर त्याच पद्धतीने जो काही आहे तर इथे एक एक्झाम्पल घेतो, ते म्हणजे 12च्या वर्गाचं किंवा 21च्या वर्गाचं घेऊया आपण. ओके, तर 21चा वर्ग जर आपल्याला जर काढायचं जर असेल तर आता या पद्धतीनं नाही काढायचा, मी शॉर्टकट पद्धतीने सांगतो. शॉर्टकट मेथडने जे काही आहेत तर वर्ग कसा काढायचा आपल्याला ते आता या ठिकाणी इथं सांगत आहे. आता 21चा वर्ग आहे, 21च्या वर्गाचे 2 तुकडे करा. 2 संख्या असतील 2 तुकडे करा, एक 2चा आणि एक 1चा. बरं केला सर, या ठिकाणी आम्ही हे 2 तुकडे या ठिकाणी याचे केले तर मग आता काय करायचं, 1चा वर्ग काढायचा. पहिल्यांदा 1चा वर्ग जो काही आहे तर तो काढून घ्यायचा. 1चा वर्ग किती मिळाला मित्रांनो तर 1 मिळाला. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही आहे तर 2चा वर्ग काढायचा. 2चा वर्ग किती मिळणार आहे तर 4 मिळणार आहे. ओके, पहिल्यांदा काय केलं, 1चा वर्ग काढला किती मिळाला 1. त्याच्यानंतर 2चा वर्ग काढला किती मिळाला 4. आता या ठिकाणी याच्या डोक्यावरती आपण किती दिलेले होते तर 2. मग आता काय करायचं, या 2चा आणि 1चा गुणाकार करायचा. आता कोणाचा गुणाकार करायचा 2चा आणि 1चा, आणि याच्या डोक्यावर किती होते हो? या 21च्या डोक्यावर किती होते 2. मग परत याला काय करायचं तर 2 ने गुणायचं. मग बघा बे एक बे, बे एक बे आणि बे दोन्ही 4. ओके, 2 1 जा 2, 2 2 जा किती तर 4. या ठिकाणी जे काय तर आपल्याला 4 मिळतील. मग ते जे काही 4 असतील तर ते इथं लिहून काढा. मग या ठिकाणी जर बघितलं तर आता ही संख्या तयार होते आपल्याकडे 441. 441 हा कोणाचा वर्ग होता तर 21चा वर्ग. जसं मी अगोदर सांगितलं तर हा या पद्धतीने आपण इथं काढू शकतो. आता मी कसा काढला एकदा परत सांगतो. 1चा वर्ग केला 1 आला, इकडे 2चा वर्ग केला आपण 4 आला. सर पुढचं नाही हो समजलं, थोडंसं इथपर्यंत आम्हाला क्लिअर होतं पण हे 4 कुठून आणले ना ते थोडंसं आम्हाला जरा कळालं नाही, ते थोडंसं समजलं नाही. परत एकदा सांगा की ते कसं आपण फाइंड आउट केलं तर. आता इथं बघा यांचा वर्ग कसा करायचा होता, तरी हे 2 आणि 1 आहेत, या 2 आणि 1चा गुणाकार करा. ओके, बे एक बे. आता याच्या डोक्यावरती 2 होते कारण या ठिकाणी वरती संख्या 2 देण्यात आलेली, मग याचा गुणाकार करा. बे एक बे आणि बे दोन्ही 4. मग या ठिकाणी याचं उत्तर किती मिळते तर 4. ते मध्ये लिहून काढा 4. ओके, मध्ये लिहून काढा 4. चला सांगा ट्रिक्स ओके आहे का, समजलं का, पहिलं एक्झाम्पल समजलं का तुम्हाला सांगा, बोला पटकन मित्रांनो. हो लगेच लगेच तर लगेच काय विषय नाही, पण हे क्लिअर आहे का पहिले हे सांगा. अतिश यांचं म्हणणं आहे की सर 23चा काढा. बर 23चा काढून दाखवतो मित्रा. थोडस एक पेज जे काही तर ते मी ऍड करतो आता. ओके, आता 23चा वर्ग काढायचा असं त्यांचं म्हणणं आहे. मग घ्या 23चा वर्ग या ठिकाणी इथं. ओके, मग याच्या डोक्यावर काय लिहिणार आपण तर 2 अशी संख्या लिहित असतो. मग याचे 2 तुकडे पाडा, एक 2चा आणि एक 3चा, असे 2 तुकडे आपण इथं केले तर मग या ठिकाणी काय करायचं तर 3चा वर्ग करून घ्यायचा. 3चा वर्ग येतो 9. 3चा वर्ग किती येतो तर 9. त्याच्यानंतर काय करायचं,
इथं 2चा वर्ग करून घ्यायचा, 2चा वर्ग येतो 4, या दोघांचं केलं. आता हे 2 आणि 3 इथं ह्या दोन संख्या येतात, मग या दोन संख्येचा काय करायचा मित्रांनो, तर गुणाकार करायचा. याच्या डोक्यावरती किती आहेत, तर 2 आहेत, म्हणून याला गुणाकारात किती करायचे, तर 2. ओके, मग इकडे जर बघितलं तर 3 दोन्ही 6 साईन दोन्ही 12. ओके, 3 दोन्ही 6 साईन दोन्ही 12. तर इथपर्यंत तर आलो आपण. मग आता इथं दोन संख्या आल्यात. एक लक्षात ठेवायचं, आपल्याला घेता वेळेस याच्यामध्ये सिंगल डिजिट घ्यायचा, एक डिजिट. ओके, 1 डिजिट जो काही आहे तर तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला यूज करायचा. मग जे काही राहतील ते कॅरी फॉरवर्ड आपल्याला पुढे करायचे. एक सिंगल डिजिट जो काही तरी ते घ्यायचा. म्हणजे कसं, या ठिकाणी पहिला डिजिट, त्याच्यानंतर इथं मध्ये येईल तो दुसरा डिजिट, आणि शेवटचे जे काही राहतील तर ते असलेले बाकीचे डिजिट आपल्याला या ठिकाणी इथं लिहायचे. मग इथे जर बघितले तर 9 येतील. ओके, आता या ठिकाणचा युनिट प्लेसचा कोण होता, तर 2, त्याला इथे लिहून काढा. आता हा एक शिल्लक राहिलाय, एक इकडे जो काही आहे तर कॅरी फॉरवर्ड करा, त्याला जे काही तर ऍड करा. म्हणजे या ठिकाणी येतील 529, 529. ओके, तर आता आपला 23चा वर्ग किती आला, तर 529. या पद्धतीनं जे काही हातचे राहतील आपल्याकडं तर ते हातचे काय करायचे, पुढे कॅरी फॉरवर्ड करायचे. ओके, ठीक आहे. 29चा सांगा असं तुमचं म्हणणं आहे, तर चला मी 29चा सांगतो, काहीच प्रॉब्लेम नाही, 29चा सांगतो. ओके, चला बघा आता 29चा म्हणणं आहे, तर या साईडला मी जो काही आहे तर 29चा काढून दाखवतो. या ठिकाणी 29चा वर्ग. ओके, 29चा वर्ग जर काढायचा तर 2 आणि 9 यांचा जे काही तर तुकडे पाडा असे. मग 9चा जर केला तर इथं 9 9 81. ओके सर, इकडे 4चा जर केला तर 4. ओके, मग इथं 9 दोन्ही 18 आणि 18 दोन्ही 36. मग इथं लिहा 36. या ठिकाणी मी काय सांगितलं, सिंगल डिजिट घ्यायचा म्हणजे एकच येणार. मग या ठिकाणी इथं एक उचला. ओके, त्याच्यानंतर याचे जे काही 8 होते तर ते याच्यात ऍड करा. मग 36 मध्ये आपल्याला किती ऍड करायचं सांगितले, तर 8. मग येणार किती, तर 44. या 44 मधला कोण उचलचाल, फक्त 4 उचला. ओके, मग 4 काय जाईल इकडे, तर हातचा जाईल. मग हे 4 आणि 4 किती होतील, तर 8 होतील. मग या ठिकाणी 800 किती हो, तर 41. 800 किती हो, तर 41. ओके, चलो क्लिअर. आता सांगा पटकन, आता कळाली का शॉर्टकट? शॉर्टकट मेथड क्लिअर आहे का, बोला. समजायला काहीच उशीर नाही. ओके, आणि मेथडनं पण पटपट तुम्ही आन्सर जे काही तर या ठिकाणी इथं काढसा. 100 बडकरी एक ट्रिक्स येतं आपल्याकडे, काही विषयच नाही, त्याबद्दल निश्चिंत राहतो. तुम्हाला गणितामध्ये 20 मार्काला तुमचा कोणत्याही परीक्षेला जर सेक्शन असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 18 ते 19 मार्क तुम्हाला येतील. 25 मार्कासाठी पोर्शन जर असेल आपल्या परीक्षेला तर त्यापैकी कमीत कमी 24 ते 23 मार्क तुम्हाला येतील. 30 मार्कासाठी जर असेल एखाद्या परीक्षेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी 28 ते 29 मार्क जे काही तर या ठिकाणी येतील. ओके, चलो पुढे. क्लिअर आता? हा, तुम्हाला ट्रिक्स 100 बडकर एक सांगणार, काय विषय नाही. मास्तर हे काय सांगू राहिले, तुम्हाला सोपं सोपं तुम्हाला अगोदर माहित होतं म्हणून तसं सांगू राहिले. थोडस जरा मोठं घ्या ना एक्झाम्पल, असं जरा पुढचे घ्या बरं. ठीक आहे, बरं पुढचे घ्या बरं. आता इथं 31चं घेतो बरं. आता थोडस तुम्हाला हे माहित होतं म्हणून इथपर्यंत तुम्हाला माहित असेल म्हणून तुम्ही इथे सांगताय. मग जरा 31 32 असं थोडस मोठे मोठे घ्या बरं जरा. तर मोठे मोठे पण घेतो, काही विषय नाही. ओके, मग आता या ठिकाणी बघा, जर 2 डिजिटचं जर असेल, आपण 2 डिजिटच्या याचं जर काढत असेल तर त्या ठिकाणी तिथे काय करायचं आहे की आपल्याला फक्त इथं सिंगल सिंगल डिजिट उचलायचा आणि जे काय राहतील ते कॅरी फॉरवर्ड करायचे. ओके, 1 डिजिट या ठिकाणी जो काही तर तो आपल्याला इथे लक्षात ठेवायचा. आता 31चा घेणार मी. मग 31चे 2 तुकडे पाडलेत. आता 31चे 2 तुकडे पाडले तर इथं 1चा वर्ग करतो 1, इथं 3चा वर्ग केला तर इथं येतो 9. मग आता इथं जर बघितलं तर 3 1 3 आणि 3 दोन्ही 6. मग या ठिकाणी घ्या 6. मग इथे जर लिहिले तर 1 येतो, त्याच्यानंतर पुढे 6, त्याच्यानंतर 9. कारण याच्यामध्ये कोणी कॅरी फॉरवर्ड आपल्याला करण्याची आवश्यकता पडलेली नव्हती. ओके, मग आता घ्या बरं पुढचा. सर हे लई सोपं होऊ राहिलं राव. मग 82चा घ्या बरं. 82चा सर हे लई सोपं होते राव, घ्या 82. ओके, मग आता इथं 82चा म्हटलं तर इकडे मी 8 आणि 2चा भाग करतो 2. 8 आणि 2चे जर केले तर या ठिकाणी काय येणार येतं, तर 2चा वर्ग किती येतो, तर 4 येतो. इकडे 8चा वर्ग किती हो, तर 64 येतो. ओके, त्याच्यानंतर इकडे 8 दोन्ही 16
आणि 16 दुने 32, 8 दुने 16, 16 दुने 32. इथं कोण येणार तर 32 येणार. इथं किती घेतो तर 4, इथे किती घेतो 2, इथं राहिलेला हा 3 उचला इकडे घ्या. इकडे जर आपण जर 3 जर घेतलेलं जर असतील तर आपल्याला या ठिकाणी जे काही तर इथे मिळतील 67. ओके 67. बघा हा त्याचा वर्ग आहे का ते. ओके हा वर्ग आहे का ते बघा 82चा. इकडे 4, 8 8 64, 8 2 16, 16 2 32. असं आपण या ठिकाणी इथं केलेलं आहे. मग असं केल्याच्या नंतर या ठिकाणी कोणाला तर 4, त्याच्यानंतर इथं लिहिले 2, हे कॅरी फॉरवर्ड केलेत पुढे. ओके चलो क्लिअर. आता सांगा सांगा पटकन क्लिअर का. तुम्ही आज जे ना तर 1 पासून तर 1000 पर्यंतचे वर्ग इझीच काढणार. इझी एकदम इझी. पहिले फक्त 100 पर्यंतचे समजून घ्या. तुम्हाला अजून वाटत असेल की बाबा मास्तर लई सोपं सोपं सांगू राहिला तर थोडं अजून पण घेतो. ओके मास्तर लई सोपं सोपं सांगू राहिला तर अजून घेतो की जो अवघड जातो असा 67चा घेतो इकडे. ओके थोडासा तुम्हाला वाटेल की हा अवघड आहे 67चा घेऊया. त्याच्यानंतर बघा आता इथं इथं काय तर 7 7 49 याचे 2 तुकडे करायचे असे इथल्या इथंच. आता इथल्या इथंच कॅल्क्युलेशन. आता विषय संपला आपला ते लिहायचं वगैरे हे ते संपलं. आता 7 7 49 इकडे 6 6 36, 6 7 42. ओके मग 42 गुणाकारात 2 जर केले तर 84. मग या ठिकाणी इथं लिहा 84. मग इथं जर लिहिले तर इथं किती येणार हो तर 9 येणार. मग 9 लिहिलेत. हे 4 इकडे न्या. 4 इकडे नेल्यावर 88. 88चं 8, हातचे इकडे आले तर 8. आता हे इकडे होतील 44. मग हे 44 लिहून घ्या. झालं काम तुमचं. हे बघा तुम्ही तोंडी तोंडी उत्तर काढणार. तोंडी तोंडी माझी गॅरंटी. हा मोर दॅन 2 डिजिट असेल तर काय सगळं काही सांगतो. सगळं काही सांगतो. 45 असेल तर कसं सगळं काही आहे. थोडेसे थांबा. थोडेसे थांबा. आता तुम्हाला जमतं का बघा बरं. मी 1 2 देतो. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं की यांचे उत्तर सांगायचे तुम्हाला. 1 2 देतो मी तुमच्यासाठी. आता या ठिकाणी 61चा काढायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतरचा या ठिकाणी सोपा सोपा एखादा तुमच्यासाठी आता देतो 42. ओके हे 2 काढून मला सांगा बरं पटकन याची उत्तर टाका बरं कमेंट बॉक्स मध्ये. मोर दॅन 2 डिजिट असेल तर मनीष काय टेन्शन नका घेऊ सर. ओके सगळं काही क्लिअर होईल तुमचं. ओके नवनाथ सर म्हणतात आहे 37 21. 37 21 हे नवनाथ सरांचं उत्तर आलेलं आहे 37 21. आपण चेक करू नंतर. मग त्याच्यानंतर स्नेहा मॅडम यांचं उत्तर आलेलं आहे 37 21. त्याच्यानंतर इंद्रे मुनीर जे काही आहेत तर यांचं उत्तर आलेलं आहे 39 61. ओके फक्त तिथं टाकायला पाहिजे होतं की कशाचं आहे म्हणून. ओके ते कशाचं आहे. एक जणाचं 39 61 आलेलं आहे. दोघा जणांचं सेम उत्तर आहे. चला बाकीचे मंडळी एवढा वेळच नाही लागायला पाहिजे. पल्लवी यांचं म्हणणं हे 37 21 आणि 17 64. ओके याचं त्यांचं म्हणणं आहे की 17 64. चला 17 64. 17 64 स्नेहा यांचं पण बरोबर आहे. ओके नवनाथ यांचं पण बरोबर आहे 17 64 म्हणतात हे. ओके चला आपण क्रॉस व्हेरीफाय करूया. क्रॉस व्हेरीफाय करूया हेच उत्तर आहे का ते. कारण इथं 2 जणांचे वेगवेगळे उत्तर जे काही तर ते आलेले आहेत. मग त्यांच्यासाठी एकदा आपण इथं फाइंड आउट करू. इकडे जर केला तर 1चा वर्ग किती होतं 1 येणार. ओके सर. त्याच्यानंतर 6चा वर्ग करा तर 36 येतो. मी थोडासा इकडे बाजूला लिहितो.
इकडे जर बघितलं तर 6 एक 6, 6 दोन्ही 12, 12चं 2 या ठिकाणी इथं लिहिणार आणि हातचा 1 घेणार, म्हणजे या ठिकाणी 37. ओके, 37 21 हे आपलं उत्तर जे काय तर ते बरोबर. हे बघा, तुम्हाला 2 सेकंड लागतील जास्तीत जास्त. मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा तुमची प्रॅक्टिस झाली का मित्रांनो, काय टेन्शन नाही. एकदम शॉर्टकट पद्धतीने तुम्ही जे काही वर्ग आहेत तर ते काढणार आहेत इथे. त्याच्यानंतर बघा, इथं हा 1764 आहे का तो बघूया. 2चा वर्ग किती हो? 4. 4चा वर्ग किती हो? तर 16. इकडे 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16शीला 6, हातचाला 1, हे 1 आणि हे 16 किती तर 17. असं तुम्ही मनातल्या मनात केलं ना, एका झटक्यात उत्तर येणार आपलं, काय विषय नाही, एकाच झटक्यात. चला सांगा, ट्रिक्स आवडली का नाही आवडली? ट्रिक पसंद आई या नहीं आई? बोलो जल्दी. यस, श्रीकांत सर करेक्ट. प्रियंका मॅडम तुमचं पण करेक्ट. यस, ऋतिक सर बरोबर. यस, चला पुढे 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 आता. ओके, आता इथपर्यंत आलो. थोडस अजून शिकूया काही. हे तुम्हाला सगळे काही जे काही तर वर्ग दिलेले आहेत मी 30 पर्यंतचे. ओके, त्याबद्दल निश्चिंत राहा, जे अगोदर आपण शिकलेलो होतो तेच. आता थोडस जे काही तर हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन देण्यात आलेले आहेत, हे पण आपण सोबत सोबत सोडवूया, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके, पण आता ज्या लोकांचा, बऱ्याच लोकांचा जो काही प्रश्न होता, शेवटी 5 असतील तर काय, शेवटी 5 असतील तर काय, सगळं काही सांगतो. ओके, पहिल्यांदा बघा, 5चा वर्ग करा. 5चा वर्ग किती येतो रे मित्रांनो? तर 25 येतो. 5चा वर्ग किती येतो रे मित्रांनो? तर 25 येतो. ओके, 5चा वर्ग आला 25, 5चा वर्ग आला 25. ओके, चलो फिर आगे चलेंगे. सर आता इथं बघा, 15चा वर्ग केला तुम्ही, 15चा वर्ग किती येतो? तर इथं 5 बघा, इथं आता याचे पण 2 तुकडे पडायचे. ओके, आता इथं 15 घेतो मी, इथे 15 एंडिंग विथ 5 जर असेल तर त्याचं कसं. इथं किती येतो? 5 येतं. 5चा वर्ग घ्या, 5चा वर्ग किती आला? 25 आला. हो सर, 25 आला. 5चा वर्ग 25 येतो, इथं सांगितलंय तुम्ही. आता हा जो काही एक आहे ना, म्हणजे इथली जी कोणती संख्या असेल, या ठिकाणची जी कोणती संख्या असेल, म्हणजे 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, त्याच्या पुढची येणारी लगेचच संख्या, त्याच्यानंतरची येणारी लगेचच संख्या आठवायची. आता 1च्या नंतर लगेच येणारी कोणती आहे? 2. 2च्या नंतर लगेच कोणती येते? तर 3. 3च्या नंतर लगेच कोणती येते? तर 4. मग आता इथं तसं काय होणार आहे? 1च्या नंतर लगेच येणारी संख्या कोणती हो? तर 2. मग या ठिकाणी 1च्या नंतर येणारी संख्या 2. मग या 1 आणि 2चा काय करायचा? गुणाकार. मग या दोघांचा गुणाकार केल्यावर किती आला? तर 2. मग तो लिहा इथं शेजारी. झालं 225. हे कोणाचा वर्ग आहे हो? तर हा आहे 15चा वर्ग. हा आहे कोणाचा वर्ग? तर 15चा वर्ग. लगेच याच्यानंतर येणारी बघायची कोणती येते आणि त्या दोन संख्येचा काय करायचं? गुणाकार करायचा. मग सर परत एकदा 25 सांगा, परत एकदा 25 सांगा, हे जरा थोडंसं आम्हाला नाही पटलं. ओके, मग 25 बघा, आता या ठिकाणी इथे जे काही तर 25. मग इथे जर बघितलं तर इथं 5चा वर्ग केला, 5चा वर्ग किती आला हो सर? 25 आला. आता या 2च्या नंतरची सलग येणारी संख्या कोणती आहे? तर 3 आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर. ओके, तर या 2चा आणि 3चा काय करा? तर गुणाकार करा. या 2चा आणि 3चा गुणाकार केल्यावर किती येतो सर? तर 6 येतो. मग तो लिहा इथं फक्त 6. झालं काम. 625 कोणाचा वर्ग आहे? 625. तर या ठिकाणी 25चा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे. कळे अभि? समजलं? सांगा पटकन. कोणाला काही डाऊट? पटापट. ओके, चलो क्लिअर? समजतंय? सगळं काही समजणार भावांनो, काय टेन्शन नाही घ्यायचं. ओके, सगळं काही आणि एकदम क्लिअर होणार, एकदम शॉर्टकट पद्धतीने. चला सर, अजून एखादा सांगा. हे लय सोपे सोपे सांगायले. जरा 85चा सांगा ना.
हे लय सोपं सोपं घेताय तुम्ही. इकडे 85 घ्या बरं, 85. बरं घे बाबा 85, तुला काय नाराज करू मित्रा. ओके चला बघा आता इथं 85 आहे. मग 85चा वर्ग जर घेतला तर इकडे बघा 5चा वर्ग घेतो. 5चा वर्ग किती हो? 25. या 8च्या नंतरची येणारी सलग संख्या कोणती आहे? तर 9. या 8च्या नंतरची सलग येणारी संख्या कोणती आहे? तर 9. या 8चा आणि 9चा गुणाकार कर मित्रा, 72. हे घे मित्रा 72, 25. कोणाचा वर्ग? 85चा वर्ग. कोणाचा वर्ग? 85चा वर्ग. हे असं आहे, बाकी याच्यात काहीच अवघड नाही. ओके मग आता तुम्ही मला काय करा, 35चा वर्ग सांगा, 35चा वर्ग सांगा, 45चा वर्ग सांगा, 55चा वर्ग सांगा. हे जे काही वर्ग आहेत तर ते तुम्ही मला सांगायचे. ओके पटकन. यस अतिश सर एकदम करेक्ट. 72, 25. 72, 25. हे बाकीचे जे काही वर्ग आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी इथं सांगायचे. इकडे सरको थोडा, ठीक बाजूला होतो. वा वा वा, काय धपाधप धपाधप आन्सर यायले. वा वा वा. चला समीर एकदम करेक्ट, ऋतिक, नवनाथ, अक्षय, अतिश एकदम करेक्ट, सगळ्यांचं करेक्ट. वा मनीष काय उत्तर देत आहे, काय उत्तर देत आहे. वा 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 वा. त्याच्यानंतर श्रीकांत सर, धनंजय. ओके वा वा वा. चला सगळेच काय उत्तर देत आहे पटापट पटापट पटापट. असं जरा असल्यावर जरा चांगलं वाटतंय. चला बघा बरं आता इथं 5चा वर्ग केला किती हो? 25. 3च्या नंतरची येणारी सलग संख्या 4. 3 गुणाकारात 4, 3 चूक 12. ओके इकडे जर बघितलं सर 45, 5 5 25, इकडे 4 5 20, 20 25. त्याच्यानंतर इकडे जर बघितला तर या ठिकाणी बघा आता 5चा वर्ग 25, 5 क 30. हे असं या पद्धतीने जे काही तर ते वर्ग आपण इथे काढू शकतो. ते वर्ग जे काही तर या ठिकाणी इथे काढू शकतो. ओके मग चला आता आपण इथं आलो. आपला जो पहिला चार्ट होता थोडासा आपण लिहिलेला, त्या चार्टकडे येऊया. आता इथपर्यंत आपण आलेलो होतो. ओके मग मी काय करतो, थोडंसं या चार्टच्या ठिकाणी जे काही तर आपला चार्ट परत एकदा इथं लिहितो. इथं 35चा वर्ग जर केला आपण तर या ठिकाणी किती येतो? तर 12 25 येतो. इथं 45चा वर्ग जर आपण जर केला तर तो येतो 20 25. 45चा वर्ग. त्याच्यानंतर या ठिकाणी 55चा वर्ग जर केला तर तो येतो या ठिकाणी 30 25. ओके 30 25 येतो. इकडे पहिल्यांदा 20 25 येतो, त्याच्यानंतर 30 25 येतो. 55चा जर केला तर 30 25 येतो. त्याच्यानंतर इकडेच लिहितो मी 65चा वर्ग. 65चा वर्ग जर केला तर 6 7 42, 42 25 येतो. त्याच्यानंतर 75चा वर्ग जर केला तर या ठिकाणी 56 25 येतो. त्याच्यानंतर 85चा वर्ग आता सांगितलेला होता मी, 85चा वर्ग येतो 72 25. त्याच्यानंतर 95चा वर्ग जो काही आहे तर तो येतो 90 25. 90 25 इथपर्यंत आपण आलोय. इथपर्यंत आपण आलोय. ओके चलो आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. 95चा 90 25. ओके चला आता सर पुढे पुढे कसं सर, आता पुढचं हे होतं एंडिंग विथ 5चं. ओके आता हे होतं एंडिंग विथ 5चं. आता एंडिंग विथ 0चं घेऊया. एंडिंग विथ 0चं घेऊया. ओके की ज्याच्या शेवटी 0 आहे असा. मग इकडे 10चा वर्ग आपण केलता बघा. इकडे कितीचा वर्ग केलता? 10चा वर्ग. इकडे कितीचा वर्ग केलता आपण? 10चा वर्ग. मग 10चा वर्ग केलता तर 10चा वर्ग किती लिहिला होता? तर 100. ओके मग एक लक्षात ठेवायचं, इथे जर 1 0 जर असलेलं ह्याच्या डोक्यावर किती येतं? 2. मग इकडे किती शून्य लिहायचे? तर 2. आणि या अगोदरच्या संख्येचा काय करायचं? वर्ग. इकडे बघा आता इथं 10 होतं, 10चे 2 तुकडे केलेत. हे 1 0 जर असेल तर याच्या बदल्यात किती शून्य लिहिणार आपण? तर 2. का बरं? याच्या डोक्यावर किती होते? 2. आणि इकडची संख्या जी काही असेल कोणतीही असू द्या, 1 असू द्या, 2 3 4 5 कोणतीही असू द्या, तिचा काय करायचा? वर्ग. आणि तिचा वर्ग इथे लिहायचा. झालं काम. 1चा वर्ग किती? तर 1. 1चा वर्ग किती? तर 1. मग असं आपण या ठिकाणी जो काही तर काढू शकतो. मग इथे जर बघितलं तर 20चा वर्ग घे मित्रा. 20चा वर्ग घे. 20चा वर्ग इथं शेवटचा आकडा किती येणार? 0. मग इथं 2 शून्य लिहायचेत आपल्याला. मग लिहिलेत. या 2चा वर्ग किती हो? 4. 2चा वर्ग 4 म्हणजे किती येणार?
400. किती येणार? 400. त्याच्यानंतर बघा 30चा वर्ग आपण या ठिकाणी इथे करतोय, 30चा वर्ग करतोय, तर 30चा वर्ग जर केला तर 3चा वर्ग 9. ओके, आणि या ठिकाणी 2 शून्य दे. झालं काम, झालं काम आपलं. त्याच्यानंतर इकडे जर असेल तर 40चा वर्ग, 40चा वर्ग जर आपण जर इथं जर केला तर 4 चूक 16, शेवटचे 2 शून्य. ओके, त्याच्यानंतर 50चा वर्ग कर मित्रा, 50चा वर्ग या ठिकाणी येणार 2500. झालं काम. ओके, हे एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. ओके, याला काही अवघड नाहीये. या साईडला बघा, आता इकडे तुम्ही सांगा बरं मला, 60चा वर्ग, 70चा वर्ग हे सांगायचेत मला. 60चा वर्ग, 70चा वर्ग, 80चा वर्ग, 90चा वर्ग हे सांगा मला, 90 पर्यंत सांगा. बरं, असं कोणी आहे का की सर मला तुम्ही जे अगोदरची शॉर्टकट ट्रिक सांगितली ती समजलीच नाही? बिलकुलच नाही समजले. बिनधास्त सांगा. तुमच्या कमेंट कोणी बघत नाही, मी सोडून कोणी बघत नाही. म्हणजे बाकीच्या काही दिसत नाही तुमच्या कमेंट. आणि आपण ऑनलाईन आहे, कोणाला काय कळणार आहे तुम्ही कोण आहे? बरोबर आहे का? जिथं नाही समजलं तिथं सांगा, मी पटकन सांगून देतो तुम्हाला. छत्तीसशे, 4900 बरोबर आहे. एकदम करेक्ट. 8100 एकदम करेक्ट. श्रीकांत सर चुकला तो 70चा चुकलाय श्रीकांत सर. त्याच्यानंतर अजून एक जण कोण येतं? श्रुती मॅडम, तुमचा तो याचा चुकलाय 80चा चुकलाय. यस, पल्लवी मॅम एकदम करेक्ट. धनंजय सर करेक्ट, एकदम करेक्ट, करेक्ट करेक्ट करेक्ट. चला चला चला, करेक्ट करेक्ट. एकच नंबर, काय विषयच नाही लगे तुमचा. चलो, ओके. चला, कोणी असं आहे का? तोपर्यंत सांगा, मी हे वर्ग सांगेपर्यंत. इकडे बघा, इथं जर आपण जर बघितले तर पहिल्यांदा 60चा वर्ग जर केला तर 3600, 70चा जर केला तर 4900. ओके, त्याच्यानंतर 80चा जर केला तर 6400. त्याच्यानंतर इथं 90चा जर केला तर 8100. हे आपल्याकडे इथं येणार होते. सर 100चा इथं किती शून्य येतं? 2. मग इकडे किती घेणार आपण? 4. या ठिकाणी 2 जर असतील तर इकडे घेणार 4, आणि इकडं 1चा वर्ग 1, म्हणजे या ठिकाणी येतो 10,000. 100चा वर्ग किती? तर 10,000. 100चा वर्ग किती? तर 10,000. है क्या कोई? उसको कुछ समझ में नहीं आया? जे काही आपण पहिले शिकवलं ते कळालं नाही असं कोणी आहे का? हा, तुम्ही लेट आले असाल तर थोडं रेकॉर्डेड बघा. चला, क्लिअर मग? क्लिअर मग? चला, आता क्लिअर आहे तर आपण आता पुढे चलूया. बघा, आता इथं मी थोडस वरती लिहितो. मग इथं 40चा वर्ग जर केला आपण तर आत्ता आलता आपला 1600. त्याच्यानंतर 50चा वर्ग केला होता तर आलता 2500. ओके, त्याच्यानंतर इथं 60चा वर्ग जर केलता आपण तर तो आलता 3600. त्याच्यानंतर 70चा वर्ग केलता तर तो आलता 4900. ओके, त्याच्यानंतर 80चा वर्ग केलता तर या ठिकाणी 6400. आणि इथं 90चा वर्ग जो काही केलता तर तो आलता 8100. इथं 10चा वर्ग केलता आपण, कितीचा वर्ग? 10चा वर्ग, तर किती आलता रे मित्रांनो? तर 10,000. किती आलता? तर 10,000. ओके, चलो, सगळेजण म्हणतात ते क्लिअर आहे. ओके, क्लिअर आहे. चला, मग आता तुम्ही 100 पर्यंत आले. हो सर, 100 पर्यंत आपण आलेलो आहे. मग आता 100 पर्यंतचे जे काही एक्झाम्पल्स असतील तर ते अगोदर आपण इथं सोडवून घेऊया. 100 पर्यंतचे आता इथं हे पहिल्यांदा 6 एक्झाम्पल आहेत. एक आहे 27चा वर्ग,
ओके, इकडे ओळखू येत नसतील तर मी लिहून देतो. इथं 27चा वर्ग सांगायचा आहे मला. त्याच्यानंतर आता 34चा वर्ग सांगायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 48चा वर्ग सांगायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 57चा वर्ग सांगायचा आहे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्सने बरं का. त्याच्यानंतर 78चा वर्ग सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर 91चा वर्ग सांगायचा आहे. या संख्यांचे जे काही आहेत तर ते वर्ग पटापट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून जे काही तर या ठिकाणी इथं दिलेले आहेत. हो सांगतो, तुम्ही थोडे लेट आलेले असाल. सांगतो काही प्रॉब्लेम नाही, सांगतो. हे एक्झाम्पल सोडवा. यस, ऋतिक सरांचं बरोबर आहे. यस, अतिश सर, श्रुती मॅडम, करेक्ट. समीर सर एकदम करेक्ट. वा, वेदांत एक नंबर. हे बघा, कोणीही मोबाईलचा यूज करू नका बरं का. रिया मॅम तुमचं अगोदरचं करेक्ट आहे. ओके, मोबाईलचा वापर नाही करायचा कॅल्क्युलेशन करायला किंवा कॅल्क्युलेटरचा यूज नाही करायचा. आता आपल्या डोक्याचा यूज करायचा, कारण पेपरला गेलो की आपल्याला या कोणतेही साधनं जे काही तर याच्यामध्ये आपल्याला मिळत नाहीत. याच्यामध्ये कोणतेही साधनं जे काही तर आपल्याला इथं मिळत नाहीत. त्याच्यामुळं आपल्या डोक्याचा वापर करायचा आणि डोक्याचा वापर करून जो काही आहे तर या ठिकाणी इथलचं हे क्वेश्चन जे काही असतील तर ते सोडवायचे. चला, आता जे सुरुवातीला नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा मी 27चा वर्ग जो काही तर या ठिकाणी एक्सप्लेन करतो. तोपर्यंत बाकीचे जे काही लोक आहेत तर त्यांनी हे बाकीचे राहिलेले सोडवा. आता इकडे जर बघितलं मित्रा तर 7चा वर्ग जर आपण जर या ठिकाणी इथं जर केलं तर 7चा वर्ग येतो 7 7 49. इकडे काय करायचं, 2चा वर्ग अगोदर करून घ्यायचा, 2चा वर्ग येतो 4. इकडे जर बघितलं तर 7 दोन्ही किती होत 14, 14 दोन्ही किती होत तर 28, 7 दोन्ही 14, 14 दोन्ही किती होत तर 28. का बरं घ्यायचं, कारण याच्या डोक्यावरती किती दिलेत तर 2. ओके, 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. लिही मित्रा इथं 28. इथलचा काय घ्यायचा 9 घ्यायचा. हे जे काही 4 असतील ते कॅरी फॉरवर्ड कर. या ठिकाणी किती येतील तर 32. शेवटचा आकडा 2. त्याच्यानंतर इकडे आले तर 3. मग या ठिकाणी हे 4 आणि 3 किती तर 7. 700 किती रे मित्रा तर 29. हा कोणाचा वर्ग होता 729 तर तो होता 27चा. तो कोणाचा होता 27चा. त्याच्यानंतर बघा इथं 34चा वर्ग. 4 चूक 16, 16शीला 6 असं लिहायचं. 4 चूक 16, 16शीला 6. मग इथं लिही 6. एक काय आला मित्रा हातचा. एक किती आला मित्रा हातचा. मग इकडे बघ 3 चूक 12, 3 चूक 12. ओके, आणि 12 दोन्ही 24. हातचा आलेला 1 25. 25चा किती रे मित्रा 5. 25चा किती रे मित्रा 5. हातचे किती आले रे 2. इकडे 3चा वर्ग 9, 9 आणि 2 किती रे मित्रा 11. 11 56. हा कोणाचा वर्ग आहे रे मित्रा तर या ठिकाणी 34चा वर्ग आहे. 34चा वर्ग आहे. सर 32चा वर्ग किती हो तर 32चा वर्ग या ठिकाणी येतो 1024. 32चा वर्ग येतो 1024. सर 33चा वर्ग किती हो तर 1089. 1089. 1089 कोणाचा 33चा. 32चा किती हो तर 1024.
33 चा किती हो 1089. 31 चा वर्ग किती हो तर ती 961. 31 चा वर्ग किती हो तर 961. मग सर 34 चा आम्हाला तर निघाला, मग 34 चा वर्ग किती होता तर 1156. सर आता तुम्ही 35 चा वर्ग या ठिकाणी इथं सांगितलेला होता. 35 चा वर्ग होता 1225. ओके 1225. त्याच्यानंतर 36 चा वर्ग जो काही आहे 36 चा वर्ग सर तर तो येतो 1296. 36 चा वर्ग किती येतो सर तर 1296. मित्रा तुझे 36 पर्यंतचे वर्ग असेच पाठ झालेत, आता असेच पाठ झालेत. ओके इथपर्यंत आपण आलोय. चला आता या ठिकाणी आपल्याला काढायचा होता 48 चा वर्ग. 48 चा वर्ग काढायचा तर 8 8 64. 8 8 64. ओके मग 8 8 64 चा किती लिहिणार मित्रा तर 4 लिहिणार. आजचे किती घेणार मित्रा तर 6 घेणार आपण. इकडं 8 चूक 32. 32 दुने 64. हातचे किती आलते 6. 64 आणि 6 70. ओके असं पण कॅल्क्युलेशनची सवय लावायची. मग या ठिकाणी किती तर 0. हातचे किती आले 7. इकडं 4 चूक 16 आणि 16 आणि ते असलेले 7. 16 मध्ये आपल्याला किती ऍड करायचे तर 7 करायचे तर किती 23. किती येतील 23. 2304 हा कोणाचा आहे तर 48 आहे. येते का लक्षात आता? जे उशिरा आलेत, जे लेट होते पण थेट होते, अशांना आलं का लक्षात सांगा. यस 57 चा 32 49. ओके 78 चा 60 84. 91 चा 82 81. ओके 82 81. ओके ओके चला चला इकडं 82 81 एकदम करेक्ट. 82 81 जो काही आहे तर तो एकदम करेक्ट आहेत. ओके सगळे काही करेक्ट आहेत, सगळ्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर 57 चा 32 49 पण करेक्ट आहे. यस समजतंय आता. चला आता येतील का तुम्हाला? आता येतील का? आता येतील तुम्हाला एकदम लगेच चांगले परफेक्ट. आता जर सांगितलं आपण 100 पर्यंत तर 100 पर्यंतचा आता कोणताही असू द्या हो, आता तुम्ही एकदम इझी काढ चालतो. इझी काढसा. हा याचा राहिला 78 चा तर त्याचा येतो 60 84. 60 84. ओके 60 84. हे असं आहे मित्रांनो की आपण याला इझिली इथं फाइंड आउट करू शकतो. इझिली फाइंड आउट करू शकतो. अरे भाई असं होऊ नये फक्त, नाहीतर मास्तर काय सांगते ते सगळं डोक्याच्या वरून जाईल. ओके उद्या पेपरला आपले वांदे होतील. लाजायचं नाही, बिनधास्त. चला आता पुढे. हा सर हे झालं बरं का, पण आता 3 ज्या संख्या येतात तिथं त्यांचं काय हो. चला आता त्यांच्याकडे येऊया. ज्या ज्या ठिकाणी 3 संख्या येतात त्या संख्यांचं काय, मग त्या संख्यांकडे या. मग तुम्हाला आता पटकन 1000 पर्यंतचे वर्ग जे काही तर ते काढता येतील. ओके 1000 पर्यंतचे वर्ग जे काही तर ते पटकन काढता येतील. बर सर 101 चा किती हो 101 चा सर 101 चा सर तुम्ही 100 पर्यंत सांगितले पण 101 चा काय हो. चला या आता 101 चा. आता याच्यात काय करायचं 2 तुकडे पाडायचे. तर ओके या ठिकाणी जो काय तर इथलचा 1 चा वर्ग करून घ्या. 1 चा वर्ग केला सर 1. 1 चा वर्ग काय केला सर 1. बर सर 1 चा वर्ग केला 1. काय म्हणतात ते डबल सेम असले की मला नाही समजलं अक्षय तुम्ही काय म्हटलं. आता इकडे 1 चा वर्ग किती केला हो तर 1. आता याला काय करायचं 2 डिजिट मध्ये घ्यायचं बरं का. याला लिहिता वेळेस 0 1 लिहायचं. याला लिहिता वेळेस कसं लिहायचं 0. अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं तर आपल्याकडे 2 डिजिट होते, म्हणजे आपण 21 चा करायचो, त्याच्यानंतर 42 चा वर्ग केला, हे असे जे काही होते ना तर हे 2 डिजिट होते. 2 डिजिटला काय करायचं तर सिंगल डिजिट यूज करायचा. एकच डिजिट जो काही ना तर तो सिंगल डिजिट यूज करायचा. म्हणजे इथं आपण 21 चा वर्ग जो काही शोधत होतो तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं होतं इथं 1 डिजिट, इथं 1 डिजिट, इथं 1 डिजिट. ओके म्हणजे उर्वरित आपण ते शेवटच्या याच्यात ऍड केले. पण इथला काय होता तर 1 डिजिट, इथला काय होता तर 1 डिजिट, आणि शेवट जे काही उर्वरित असतील एक तर 1 डिजिट किंवा मग 2 डिजिट काही काही आले तिथं. ओके मग या ठिकाणी आलेले होते आपल्याकडे तसे. पण आता तसं नाही. आता या ठिकाणी काय करायचं आपण जे काही 3 अंकी संख्यांचं इथे काढतो तर 3 अंकी संख्यांमध्ये काय येणार आहेत तर इथे येतील 2 डिजिट. इथं किती डिजिट येतील 2 डिजिट. याच्यानंतरचे पण किती येतील तर 2 डिजिट.
ओके, इथं 2 डिजिट घ्यायचे इथे पण, आणि शेवटी जे काही राहतील ना तर एकतर 2 डिजिट राहतील किंवा 3 डिजिट राहतील. तर ते या ठिकाणी काय करायचं, इथे सगळेच्या सगळे राहिलेले ऍड करायचे. याच्या सगळेच्या सगळे राहिलेले काय करायचे, ऍड करायचे. ओके, मग आता इथं बघा, इथं 1चा वर्ग केला तर मी काय लिहिलं, 0 1. किती, इथं 0 1 लिहिलं. मग 0 1 जर लिहिलं तर 2 डिजिट घेतलं तर हो सर. ओके, आता याचा वर्ग करा. याचा वर्ग केल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही आहे याचा वर्ग आपण केल्याच्या नंतर या ठिकाणी किती लिहिणार, तर 0 1 लिहिणार. हो सर, 0 1 लिहिणार सर. ओके, याचा वर्ग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं होतं की या संख्येचा जो काही आहे तर तो वर्ग या ठिकाणी इथं करायचा होता. या संख्येचा जो काही होता तर तो वर्ग आपल्याला या ठिकाणी इथं करायचा होता. मग आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी 1 गुणाकारात 1 जर केले तर 1 गुणाकारात 1 म्हणजे 1. 1 गुणाकारात 1 जर केले तर किती येणार ते 1. मग या ठिकाणचा जो काही आहे तर तो मी याच्या डोक्यावरती 2 होते म्हणून याला 1 गुणाकारात किती येतील तर 2. मग या ठिकाणचा आकडा किती येणार तर 2 येणार. मग इथला कोण होता तर 0. हा जो काही 0 असेल तर तो घेऊन टाका इथे, कारण की इथं 2 डिजिट होतं आपल्याकडे, तर 2 डिजिट आपल्याला इथं घ्यावं लागेल. 0 2 0 1 हा आपला वर्ग कशाचा आहे या ठिकाणी, तर हा आहे 101 चा. हा आहे 101 चा. बरं, पहिले हे सांगा, हे समजलं का? पहिले हे सांगा, हे समजलं का? पटकन. नाही, नाही, ठीक आहे, सांगतो सांगतो सांगतो. ओके, हे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की इथं नाही समजलं सर. थोडासा दुसरा नंबर घेतून तुम्हाला सांगतो. थोडासा दुसरा जो काही आहे तर तो नंबर घेतून मी सांगतो. मग इथे जर बघितलं तर 112 घेतो, इथं 112 घेतो. ओके, तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने इथे 112 घेतो. आता 112चे काय करायचे, आपल्याला 2 तुकडे करायचे. 112चे 2 तुकडे करायचे. मग कोणता 2 तुकडा करायचा, तर सर 1चा आणि इकडे 12चा असे 2 तुकडे करा. 1चा आणि 12चा असे 2 तुकडे करा. बरं सर, केलेत? ओके सर, केलेत? हो हो, पुन्हा एकदा सांगतो. हो, पुन्हा एकदा सांगतो. ते दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतोय ना, काय टेन्शन नका घेऊ. ओके, इकडे काय होतं, 1चा आणि 12चा वर्ग होत, 1 आणि 12 असे 2 तुकडे केले सर. ओके, तर 12चा वर्ग किती हो, तर 144 सर. 12चा वर्ग किती हो, 144. लिहून घ्या अगोदर, बिनधास्त लिहा. बिनधास्त लिहा, असं समजेपर्यंत लिहा. एकदा समजलं का तुम्ही ते लिहिणार पण नाही, मला गॅरंटी आहे. ओके, इकडे सर 1चा वर्ग लिहा. ओके, 1चा वर्ग लिहिता वेळेस फक्त 1 नका लिहू, त्याला 0 1 लिहा. बरं, लिहिलं सर 0 1. आता इथं सर दोघ जण होते, मग या दोघांचं काय करायचं आता, तर मित्रांनो 1 गुणाकारात कोण होतं तर 12. ओके, आणि याच्या डोक्यावर किती होते मित्रा, तर 2. ते घे 2, ते घे, चल किती 2. ओके, तर मग इकडे जर बघितलं तर 12 1 12 आणि 12 दोन्ही किती हो, तर 24. 12 1 12 आणि 12 दोन्ही किती हो, तर 24. मग ते 24 इथं लिही मित्रा. 24 कुठं लिहिशील मित्रा, या ठिकाणी लिही. मग लिहिले सर आता 24. मी हे थोडस इथलं मिटवतो आता. ओके, 24 तिथे लिहिले. आता ते 24 आणलेत कुठून, तर या 1चा, या 12चा आणि या 2चा गुणाकार केला तेव्हा मला ते मिळाले तर 24. तर इथपर्यंत तर एकदम करेक्ट ठेवू आम्ही, काही विषयच नाही. बर, आता इथे जर बघितलं ना तर इथं शेवटचे 2 डिजिट उचल. शेवटचे 2 डिजिट सांगितलेले होते 44. बर सर, आता इथे एक राहिला, उचल मित्रा. या 24 मध्ये एक मिळव, किती झाले तर 25. लिहे मित्रा या ठिकाणी 25 लिहिलेत. किती डिजिट झाले तर 2 डिजिट. सर आता हा एक राहिला, याला आपण 0 1 लिहिल्यापेक्षा काय करू, डायरेक्ट एकच लिहू. डायरेक्ट किती लिहू, एकच लिहू. सर लिहिला. इथं जर 2 डिजिट असते तर 2, इथं जर 3 डिजिट असते तर 3, म्हणून म्हटलं या ठिकाणी किती डिजिट, 2 डिजिट. इथं किती हो, तर 2 डिजिट. इथं किती हो, तर 2 किंवा 3 डिजिट, म्हणून सांगितलेलं होतं 2 किंवा 3 डिजिट किंवा 1 डिजिट, जो कोणता येईल तो डिजिट या ठिकाणी इथं लिहायचा. 1 2 3. मग चला बघा, या ठिकाणी जो काही आहे तर 12,544 हा जो काही वर्ग आहे तर तो 112चा आहे का, 112चा आहे का? आता क्लिअर आहे का सांगा पटकन. आता क्लिअर आहे का सांगा पटकन.
येस. ओके येस. आता क्लिअर आहे. ते कोणतरी मिळते सर एकदा 157चा सांगा बरं. हे घे बरं मित्रा, तुला काय नाराज करू मित्रा, 157चा घे. ओके 157 मध्ये दोन तुकडे पाड मित्रा. या ठिकाणी जे काही तर दोन तुकडे पाडायचे आपल्याला. एक कोणाचा पाडायचा तर या ठिकाणी 57चा पाडायचा आणि इकडे एकचा जो काही आहे तर तो पाडायचा. आता या ठिकाणी सर 57चा वर्ग करायचा म्हणजे किती अवघड येऊ. मग 57चा वर्ग तुला आठवता आला पाहिजे मित्रा. मग 57चा वर्ग करण्यासाठी मी तुला टेक्निक सांगितलेली होती ती कोणती तर ती वापर आपली ही वाली 57चा वर्ग करायला. ओके थोडा मोठ्या संख्येचा असला ना तर थोडासा अवघड जाणार आहे. या ठिकाणी 57चा वर्ग जो काही तर तो करून घ्यायचा अगोदर आणि मग त्या ठिकाणी जो काही तर बाकीच्या संख्येचा तुला करावा लागेल. मग 57चा वर्ग करायला सर तुम्ही सांगितलेलं होतं 7 7 49, इकडे 5 5 25, इकडे जर घेतलं तर 7 5 35, 35 दोन्ही किती तर 70. ओके थोडंसं अवघड जाईल पण नंतर जे काही तर एकदम सोपं जाईल. मग इथं सर या ठिकाणी 74चा 4 इकडे आलेले होते आपल्याकडे 7, इथं जर केले तर 32, 32 किती होतं 49, 32 किती होतं 49. मग सर या ठिकाणी 57चा वर्ग तर आला 32 49. हो सर 32 49 आलाय. त्याच्यानंतर एकचा वर्ग जर केला तर सर 0 1. ओके मग इकडे 57 1 57 आणि 57ची आपण जर दुप्पट जर केली तर 55 55 110, 110 आणि ते वरचे असलेले 2 म्हणजे 114. अरे वा वा वा, एवढं कॅल्क्युलेशन करावं लागते काय सर. ओके सॉरी 114, मी इथं 144 लिहिलं. 114. ओके मग आता शेवटचे दोन डिजिट विचल मित्रा 49. हे 32 उचल मित्रा या 114 मध्ये ऍड कर मित्रा. इथं जर ऍड जर केले तर या ठिकाणी तुला 32 जर ऍड जर केले तर इथले पण दोन डिजिट जे काही तर तुला उचलायचे फक्त दोन डिजिट उचलायचे. मग ते कोण उचलणारे आपण तर 46. ओके 49 काय तिला 46 काय येणार आहे 49. आता इकडे एक डिजिट राहिला होता मित्रा हा याच्यात ऍड कर. मग या ठिकाणी येणार तुला 2 मित्रा. बघा बरं तोच एकात. बघा बरं तोच एकात. बघा बरं तोच एकात. पटकन उशीर नाही करायचं पटापट सांगा. येणार तुम्ही प्रॅक्टिस लवकर जर केली ना मित्रांनो, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस लवकर करणार तर तेवढा येणार. तेवढा काय होणार तर येणार. चला ज्यांनी विचारलेलं होतं मला हा प्रश्न तो क्लिअर आहे का मित्रा. कोणतरी 146 49 टाकला. नाही 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 नाही, तो 246 49 येईल. ओके ते थोडस कॅल्क्युलेशन तुमचं ऍडिशन चुकलेली असेल. ओके कोणत्याही संख्येचं काढणार तुम्ही काय विषय नाही आता. 1000पर्यंतचे वर्ग तुम्ही काढणार 1000पर्यंतचे. चॅलेंज आहे आपलं चॅलेंज. आणि या टेक्निकने एकही चुकणार नाही तुमचं याची आपली 100% गॅरंटी. गॅरंटी के साथ. चलो आता इथपर्यंत आलो होतो. यांचे वर्ग आपण शोधले होते. थोडेसे या ठिकाणी आपले काही पुढचे राहिलेले होते तर हे पुढचे आपण या ठिकाणी इथं शोधूया. आता 104 होतं सर. 104चा वर्ग आपल्याला या ठिकाणी इथं काढायचा. 104चा ते 104चा काढायला अजून माझ्याकडे एक लई सोपी टेक्निक आहे बरं का. एक लई सोपी टेक्निक आहे 104चं जर काढायचं जर असेल तर. ओके हा तुम्ही याच पद्धतीने काढा. मी थोडंसं माझ्या पद्धतीने काढतो. इकडं 4चा वर्ग जर केला तर 4 चूक 16. हा 4ने मोठा आहे. ओके अजून मी 4ने मोठा करतो तर हे झालं या ठिकाणी हे झालं. हा किती तर 104चा वर्ग आहे. 104चा वर्ग. ओके तो झाला 104चा वर्ग. इकडे जर घेतला तर 113चा वर्ग. 113चा वर्ग जर काढायचा जर म्हटलं 113चा वर्ग. ओके 113चा वर्ग तुम्ही तुमच्याच पद्धतीने काढा. थोडासा मी माझ्या पद्धतीने जे काही तर या ठिकाणी काढतो. ओके इकडे जर बघितलं तर तो येतो 169. 13चा वर्ग जर घेतला तर 169. ओके मग मी या ठिकाणी लिहितो 69. आजचा घेतो 1. हा 13ने मोठा म्हणजे 126 127 या ठिकाणी जो काही तर 127 घ्यायचा. ओके तर हा तुमचा कोणाचा वर्ग झाला तर 13चा वर्ग झाला. हा कोणाचा झाला तर 13चा वर्ग झाला.
त्याच्यानंतर या ठिकाणी मी सांगितलेलं होतं 129, 157 इथं डाव्या याच्यावरती दिलेलं पण होतं मी एक्झाम्पल. ओके, याला थोडंसं मिनिमाइज करू का? होतो का? हा, होतो. इकडे बघा 157 मी दिलं पण होतं याच्यामध्ये. ओके, त्याबद्दलचं काही प्रॉब्लेम नाही. 157 जो काही होता ना, तर तो एक्झाम्पल म्हणून होता आपल्याकडे 157. चलो, अजून पुढचा कोण होता? 129 होता. या ठिकाणी 129, 129 चा वर्ग जर करायचं जर म्हटलं, अरे भाई क्या हुआ, हा 129 चा वर्ग जर करायचं जर म्हटलं तर या ठिकाणी 29 चा वर्ग 841. मग मी लिहितो 41 फक्त या ठिकाणी 8 येतात तर 129, 29. ओके, तर 30, 30, 60, 158, 158, 8. ओके, 8 म्हणजे या ठिकाणी येतील 166, 166. बघा बरे करून, तुमचं करेक्ट असेल. सर, ही तुमची ट्रिक सोपी वाटते, पण मित्र ही जी काही ट्रिक्स आहे ना आपली, तर हिला बरेच काही अपवाद येतं, बरेच काही अपवाद येतं. त्याच्यामुळं मी ती सांगत नाहीये जनरली. बाकी या ट्रिक्सनं जर तुम्ही जर काढलं नाही, या ट्रिक्सनं हे तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं काढलं तर तुम्हाला ते पण सोपं जाते. आणि ही ट्रिक जर सांगायची असली तर ती पण सांगतो मी. माझ्याकडे 2-3 ट्रिक्स येतात. हे बघा, ब्रह्मास्त्र माणसाने माणसाकडे ठेवलं पाहिजे की जे शेवटचं एखादं वापरण्यासाठी कुठं कुठं कामाला येते. पण याच्यात काय आहे, अपवाद कसा येतो की 150च्या कमी असतील किंवा जास्त असतील तर त्यांच्यासाठीचं वेगळं, त्याच्यानंतर 100 पेक्षा कमी असतील तर त्यांच्यासाठीचं वेगळं, 100 पेक्षा मोठे असतील तर त्यांच्यासाठीचं वेगळं, 150 पेक्षा लहान असतील तर त्यांच्यासाठी वेगळं, 150 पेक्षा मोठे असतील तर त्यांच्यासाठी वेगळं, 200 पेक्षा लहान असतील तर त्याच्यापेक्षा वेगळं, मोठ्यासाठी वेगळं. मग ते एवढ्या ट्रिक सांगितल्यापेक्षा बाबा एकच ट्रिक सांगून द्यायची. ओके, एकच ट्रिक सांगून द्यायची. एका ट्रिक्सनं तुम्ही जर या अगोदरच्या ट्रिक्सनं जर फाइंड आउट जर केलं ना, तुम्हाला कुठंच काही अडचण येणार नाही. फक्त एकदा जे काही आहेत ना, तर एक 40 याचे किंवा 50 जे काही वर्ग आहेत ना, तर ते तुम्ही तुमच्या मनाने लिहा एका वहीवरती. ओके, एक ते म्हणजे कमीत कमी तुम्ही जे काही आहेत तर 1000पर्यंतचे, सॉरी 100पर्यंतचे 50 करून बघा. ओके, त्याच्यानंतर 100च्या वरचे जे काही असतील तर त्याच्यामधले जे काही तर 50 करा. एकदा 100च्या याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला कधीच अडचण येणार नाही, कधीच येणार नाही. ओके, 100ची प्रॅक्टिस करा. 113चं परत एकदा सांगा सर. ओके, 113चं काय केलं मी, तर 13चा वर्ग घेतला 69. त्याच्यानंतर एक जो काही आहे तर तो हातचा घेतलेला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर हा 13 पेक्षा म्हणजे 100 पेक्षा 13 आणि मोठा होता, 100 पेक्षा 13 आणि मोठा होता, म्हणून मग मी त्याला परत 13 आणि मोठं केलं. असं सांगतोच तुम्हाला, आता जाऊ द्या. तुम्ही काय आहे ना ते माझ्याकडून ऐकल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. आता इकडे बघा 113 आहे, 113चा वर्ग मला या ठिकाणी इथं काढायचा आहे. मग याचं काय असते की याचं 100ला कॅल्क्युलेशन करायचं असते. ओके, 100 पेक्षा मोठा मी थोडंसं जे काही तर अगोदरपासून सांगतो. ओके, मोर दॅन 100 जर असेल तर त्याला कसं काढायचं. ओके, हे फक्त काय तर हे पहिल्या 20-25 याला लागते, नंतर मग थोडासा अपवाद येतो. ओके, मोर दॅन काय सांगितलं तर 100, 100 पेक्षा काय तर मोठा, 100 पेक्षा मोठा जर असेल तर कसं काढायचं, 100 पेक्षा मोठा जर असेल तर कसं काढायचं. मग मोर दॅन 100 जर असेल तर या ठिकाणी इथं बघा की मोर दॅन 100 जर असेल तर कसं करायचं ते. मग या ठिकाणी 101चा काढायचा होता सर. हो, 101चा तुम्ही मग सांगितलेलं होतं. मग आता तुम्ही काय केलेलं होतं, मी पहिल्यांदा काय केलं, इथं 1चा वर्ग काढून घेतला. 1चा वर्ग लिहिता वेळेस 01 लिहा. 1चा वर्ग लिहिता वेळेस किती लिहा, 01 लिहा. बरं सर, 01 लिहायचा. आता हा जो काही 100 पेक्षा हा किती न मोठा आहे, म्हणजे 101, तर 100 पेक्षा 1 न मोठा आहे, 100 पेक्षा किती न मोठा आहे, 1 ने मोठा आहे. मग अजून त्याला काय करा, 1 ने मोठा करा. अजून काय करा, त्याला 1 ने मोठा करा. म्हणजे हा 100 पेक्षा मोठा कोण, 101, किती न मोठा, 1 ने मोठा. मग त्याच्यात 1 ऍड करा म्हणजे 102. लिहि मित्र इथं 102. हे झालं तुझं कोणाचा वर्ग, 101चा वर्ग. कोणाचा वर्ग, 101चा वर्ग. त्या मेथडनं मी जो काही आहे तर 113चा वर्ग केलेला होता या मेथडने. आता सर 113चा सांगा बरं तुम्ही कसा केलता ते. तर 113चा मी असा केलता की या ठिकाणी पहिल्यांदा 13चा वर्ग काढून घेतला तर तो येतो 169. हो सर, पण याला वर्ग जरा 30 पर्यंत पाठ पाहिजे बरं का.
या मेथडला थोडे 30 पर्यंत पाठ असतील तरच ही मेथड तुम्हाला पटापट यूज करता येते, अन्यथा यूज करता येत नाही. मग आता सर इथं 113 होतं तर तुम्ही 13चा वर्ग काढला. बर, 13चा वर्ग काढला. 100 पेक्षा कितीनं मोठा आहे तो? तर 13 ने मोठा आहे. ओके, 100 पेक्षा 13 ने म्हणजे 113 म्हणजे 100 पेक्षा 13 ने मोठा आहे. मग याची ऍडिशन केली मी तर या ठिकाणी येतो 126. हो सर, आता या ठिकाणी मला 2 डिजिट घ्यायचे होते ना, 69च घ्यायचा होता ना मला फक्त. ओके, 100 जरी 69 असला तरी 69च घ्यायचा होता, कारण मास्तरनी सांगितलं 2 डिजिट घ्या. मग या ठिकाणचा एक डिजिट जो काय तर इकडे कॅरी फॉरवर्ड करा 127. हे जे काही उत्तर येईल मित्रा तर ते इथं लिही. झालं, विषय संपला. अरे भाई कळतं का? हे मास्तर तर हवेतच उत्तर देऊ राहिला, असे कसं काय? असं तर नाही ना होत. 100 पर्यंतचे विचारतात एमपीसी ला. 100 पर्यंतचे विचारले तर विचारतात. पण एक बेसिक म्हणून मी सगळं सांगतोय तुम्हाला, काही विषय नाही. तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग इथं काढू शकता. आता चला, ओके का? ओके का? ही आता सांगितलेली ट्रिक्स लक्षात नका रे बाबा ठेवू. ओके, ही लक्षात नका ठेवू. ही लक्षात काऊन नका ठेवू सर? तर बघा आता याच्यामध्ये अपवाद कसा येतो. आता मला 99चा वर्ग काढायचा आहे समजा. तुम्हाला वेळ लागते 99चा वर्ग काढायला, पण मी 9801 लगेच काढतो. तर एक कसं काय 9801 आला याचा? तर हे बघा, 100 पेक्षा किती न कमी? 1 ने कमी. मग 1चा वर्ग काढ. इथं कोण होता 100 पेक्षा कमी? तर 1 नव्हता. मग अजून 1 न कमी कर म्हणजे 98. इकडे काय होतं? वाढवत जायचा असतो. इकडे काय असेल? कमी असेल तर त्यांना काढायचंय. ओके, कमी असेल तर काढायचंय. 100 पेक्षा मोठा असला तर वाढवत घ्यायचं, 100 पेक्षा कमी असेल तर कमी करत घ्यायचं. ओके, प्रॅक्टिस करून बघा. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर त्याचा विषय सोडून द्या. का बरं त्याचा विषय सोडायचा सर? आपल्याला ही अगोदरची ट्रिक्स माहिती आहे ना, मास्तरांना सांगितले ना. 4चा वर्ग करा, इथं 16 लिहा. त्याच्यानंतर इकडं 3चा वर्ग करा 9, 3 चूक 12, 12 दुनी इथं 24 आणि ते लिहा. मग 11 पण येईल, याने पण उत्तर येते, काही विषय नाही. याने थोडेसे 2-4 सेकंद एक्स्ट्रा लागतील, बाकी काय होणार आहे. चला, आता इथपर्यंतच क्लिअर आहे का तुम्हाला? सांगा बरं आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट? सुरुवातीपासूनचा डाऊट कोणाला काही डाऊट आहे का सांगा? ओमकार सर दिले जातील. हा, कन्फ्युजन नको, त्याच्यामुळे समीर सर एकच ट्रिक्स वापरायची, त्यामुळे मी जास्त नसतो ट्रिक सांगत. ओके, एकच ट्रिक सांगायची, विषय संपला. चलो, ऑल क्लियर? यहां तक सबको सब कुछ क्लियर? मस्त, मग क्लिअर. तर आता चला थोडीशी प्रॅक्टिस घेऊ. थोडीशी जे काही आहेत तर ती प्रॅक्टिस घेऊ आणि नंतर मग जे काही आहेत तर पुढच्या अध्यायाला आपल्याला सुरुवात करूया. थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे काय? तर अजून थोडेसे जे काही 100 पेक्षा मोठे असतील तर त्या वर्गांची प्रॅक्टिस घेऊ. इकडे 116चा वर्ग काढा तुम्ही. ओके, मला सांगा एक एक एक्झाम्पल, एक 5-6 एक्झाम्पल जे काही तर याच्यावरती घेऊ. त्याच्यानंतर 212चा वर्ग या ठिकाणी इथं काढा. ओके, 212चा वर्ग काढा. त्याच्यानंतरचा असलेला या ठिकाणी जो काही आहे तर 301चा वर्ग करा. ओके, 301चा करा. त्याच्यानंतरचा इकडं असलेला वर्ग अजून करूया आपण या ठिकाणी 408चा वर्ग करूया. बरं, 408चा वर्ग. आणि पाचवं जे काही एक्झाम्पल आहे, पाचवं एक्झाम्पल तर ते घेऊया
526 घेऊया, 526चा वर्ग करूया. ओके, 526चा वर्ग करू. हे 5 एक्झाम्पल एकदा पटापट ट्राय करा. तुम्ही ट्राय करा आता आणि पटकन आन्सर सांगा मला. पटापट आन्सर सांगा, तुम्ही ट्राय करा. ओके, किती वेळ लागतो ते बघूया आपण. तुमचा टायमिंग जो काही तर तो स्टार्ट झालेला आहे आता. बघा, पटापट आन्सर यायला लागले, पटापट आन्सर यायला लागले. फक्त मोबाईलचा यूज करू नका कॅल्क्युलेशन साठी किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करू नका. बघा कसे उत्तर येत आहेत. नाही 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 नाही, परीक्षेत अलाऊ काहीच नसते मित्रा. त्या काय आपल्या सेमिस्टरच्या परीक्षा नाहीत की तुम्हाला अलाऊ करायला. बरं का, सेमिस्टरच्या परीक्षेला करतात अलाऊ, इथं अलाऊ करत नाहीत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर नेऊ देत नाहीत, काहीच नाहीत नेऊ देत. काही काही परीक्षेला तर पेन त्यांचं देतात. तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वगैरे पेपरला जर गेले ना तर पेन पण ते देतात लिहायला. बाकी तुमच्या हातातली वॉच वगैरे सगळं सगळं काढून ठेवायला लावतात. ते गळ्यात काही असेल तर ते पण काढून ठेवायला लावतात. वा, मस्त. काय उत्तर देऊ राहिलेत तुम्ही. असं कसं आहे ना, शिकवलं थोडं तुम्हाला पण आलं, मग मला पण थोडं समाधान वाटतंय की बाबा चला आपण जे काही शिकवलंय त्याच्यावरून प्रॅक्टिस करून तुम्हाला 100% ते येणार. बघा आता इथं 116चा वर्ग आपल्याला इथं करायचा होता. 116चा जर वर्ग जर केला तर 16चा वर्ग 256. मी माझ्या पद्धतीने करतो. ओके, तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा नाहीये तर क्रॉस व्हेरीफाय करा. का आपल्या त्या मेथडनं करायचं असेल तर तुम्ही त्या मेथडनं सांगा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्या मेथडनं जर करायचं असेल तर त्या मेथडनं करूया, कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं राहील की सर एकच मेथड राहू द्या, तर एकच मेथड राहू देऊ. इकडं 16चा वर्ग जर केला तर 256 घे मित्रा, 256. एकचा वर्ग कर, एक घेऊया आपण. इकडे काही 0 1 लिहायचा नाही. 16 1 16, 16 दोन्ही किती तर 32. इथं लिहि मित्रा 32. या ठिकाणी किती घेणार आहे आपण तर 56. या ठिकाणी किती येतील तर या ठिकाणी येतील 134. 134. ओके, 134 56. सगळ्यांचं तेच आहे का उत्तर. आता 135 आलंय का, कोणाचं 132 आलंय, कोणाचं 132 आलंय. हे दोन इकडे ऍड करावं लागतील ना. हे दोन इकडे ऍड जर केलं तर 4 आणि ते पुढच्या याच्यात इकडे ऍड होतील ना आपल्याकडे. 16 पेक्षा मोठा 16 32. बरोबर आहे. 134 56. 134 56 यायला पाहिजे. कोणाचं वेगळं आलंय, बऱ्याच जणांचं वेगळं आलंय. थोडी घाई झाली असेल तुमच्याकडून. हे कोणाकोणाचे ऍड करायचे राहिले तर, कोणाकोणाचे ऍड करायचे राहिले तर. ओके, कोणी कोणी ऍड नाहीत केले मित्रांनो. थोडं तुमचं ऍडिशनचा प्रॉब्लेम झालाय, बाकी काहीच नाही. ऍडिशनचा जो काही आहे तर तो प्रॉब्लेम झालाय, बाकी काहीच नाही. आता इकडे बघा, 212चा वर्ग आहे. ओके, तर 212चा वर्ग आहे. इकडे काय करा, दोन तुकडे करा. एक 12चा वर्ग करा. 12चा वर्ग किती हो, 144. त्याच्यानंतर 2चा वर्ग करा 4. 12 दोन्ही किती हो तर 24. 24 दोन्ही किती हो तर 48. मग या ठिकाणी ऍड करायचं 44. त्याच्यानंतर हे इकडे आणा 49 या ठिकाणी आणि ते 4. ओके, असे लिहून काढायचे आपल्याला.
झालं. मग इथे कोण येणार आहे तर 44 944 हे आपलं उत्तर राहील. त्याच्यानंतर इकडे जर केला तर या ठिकाणी येईल आपल्याला 01. इथं जर केला तर 01. ओके. त्याच्यानंतर 3चा वर्ग जर केला तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 9. 3चा वर्ग जर केला तर आपल्याला या ठिकाणी इथं मिळेल 9. त्याच्यानंतर इकडे येतील 3 1 3 आणि 3 2 6. मग या ठिकाणी इथं आपल्याला लिहावं लागेल 06 कारण 2 डिजिट मध्ये घ्यायचं होतं. तर हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल 90 601 601. ओके. चलो 90 601. येस करेक्ट. येस करेक्ट. चला आता या ठिकाणी जर आपल्याला जर करायचं जर म्हटलं या ठिकाणी जर करायचं जर म्हटलं तर इथे बघा इथे येतील 8 8 64. ओके. त्याच्यानंतर इकडं 4 चूक 16 इकडं 8 चूक 32 आणि 32 2 64. हे घ्या तुमचा वर्ग 16 64 64 16 64 64. ओके. एमएस 16 आणि पुढे 64 64 असं. चलो याचं जर करायचं जर म्हटलं तर 26चा वर्ग करा. 26चा वर्ग जर आपण जर केला तर तो येतो 576. 576. ओके. मग इथं आपण 76च लिहिणार आहे. 5 हातचा घेऊया. इकडं 5 5 किती करायचं तर 25 करायचं. तर ते नंतर लिहितो. इकडे जर आपण जर घेतलेले जर असतील तर 26 5 130. 130 आणि हे 5 तर 135. मग 135 चे 5 लिहायचे. इकडे 5चा वर्ग जर केला तर 25 25 आणि 1 किती तर 26. मग या ठिकाणी 26 35 76 असं आपलं वर्ग येईल. 26 35 76. हो का नाही सांगा बरं. आता तुम्ही केवढी कोणतीही संख्या तुम्हाला देऊ द्या तुम्हाला काय अडचण राहणार नाही. तुम्हाला काय अडचण राहणार नाही. शेवटचा सांगा. शेवटचा सांगा. ओके. 301चा त्यांचं म्हणणं आहे की सर एक्सप्लेन करून सांगा. 301चा ठीक आहे. 301चा काढायचा आपल्याला. 301चा त्यांचं म्हणणं आहे 301चा काढून दाखवा. इकडे बघा इथं जर घेतलं तर 1चा वर्ग मी घेतो 01. 1चा वर्ग घेतो मी 01. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर यांचा गुणाकार करा. 3 1 3 3 1 3 आणि 3 2 किती 6. 3 2 6 जर म्हटलं तर इथं 2 डिजिट घ्यायचे होते. मग 6 लिहिला. इकडे कोणताच नाही म्हणून मग मी 0 लिहिला. बाकी काहीच नाही. आणि इकडे 3चा वर्ग करा 9. झालं का. 2 2 डिजिट घ्यायचे आणि जिथं डिजिट नसले ना त्या ठिकाणी काय करायचं 0 घ्यायचं. म्हणजे आता इथं कसं होतं एकच येतो तर मी त्याला लिहिलं 01. या ठिकाणी काय येतो तर 6 येतो मग त्याला मी लिहिलं 06. त्याच्यानंतरचा इकडचा राहिला तर 9 असं या पद्धतीने घ्यायचं. आता लक्षात आलं का तुमचं कन्फ्युजन इथं असेल की मास्तरने इथं 0 काऊन घेतला ते. 2 डिजिट सांगितले ना 2 डिजिट. जर 3 अंकी जर असेल तर 2 2 2 2 डिजिट घ्यायचे. जर 2 अंकी जर असेल आपल्याकडे कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा तर 1 1 1 1 डिजिट घ्यायचा असं.